जे मनात तेच मनपात आज सिद्ध झालेलं आहे. जे दिल्लीत तेच गल्लीत हे आज सिद्ध झालेलं आहे. 15 जानेवारी काँग्रेस कायमच्या घरी हे सुद्धा आज सिद्ध झालेलं आहे. अभूतपूर्व असं यश कोल्हापूरमध्ये महायुतीला मिळालेलं आहे. मी कोल्हापूरच्या सर्व नागरिकांचं महायुतीच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी महायुतीच्या आमच्या सर्व आम्ही सगळ्या मंडळींनी महायुतीची भूमिका गेले महिनाभर लोकांच्या पर्यंत पाठवण्यासाठी पोहोचवण्यासाठी प्रचार प्रसार पदयात्रा रॅली या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. कोल्हापूर शहराचा विकास करायचा असेल तर महायुती हाच सक्षम पर्याय आहे हे आम्ही लोकांना पटवून देऊ शकलो. याचा मला सार्थ अभिमान आहे. या महायुतीच्या सगळ्या यशामध्ये सन्माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री हसनजी मुश्रीफ साहेब, दुसरे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशरावजी आंबेडकर साहेब, सन्माननीय आमदार राजेशजी क्षीरसागर, सन्माननीय आमदार अमल महाडिक, भारतीय जनता पार्टीचे महेश जाधव, विजय जाधव, राष्ट्रवादीचे अंकिल फरास, शिवसेनेचे सुजित चव्हाण या सगळ्या मंडळींनी आणि महिलांनी सुद्धा युवकांनी मोठ्या प्रमाणात या सगळ्या प्रचारामध्ये सहभाग घेतला आणि कोल्हापूरचे प्रलंबित असलेले प्रश्न आम्ही सोडवू शकतो. राज्यात आमचं सरकार आहे, केंद्रात आमचं सरकार आहे हे आम्ही लोकांना पटवून देऊ शकलो आणि त्यामुळं अभूतपूर्व असं यश. अजून 2 प्रभागाचा निकाल यायचा आहे, परंतु महायुती सत्ता स्थापन करू शकते एवढी संख्या आमची घोषित झालेली आहे. त्यामुळे लवकरच महायुतीचा महापौर कोल्हापूर महापालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मी काल मतदान करताना मी सांगितलं होतं काल 15 जानेवारी वाढदिवस मी साजरा करणार नाही आणि आज 16 जानेवारीला मी माझ्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आणि सगळे राबलेले त्याचबरोबर कोल्हापूरचे नागरिक यांच्याबरोबर आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातच वाढदिवस साजरा करायला लागलेलो आहे. प्रचंड आनंद झालेला आहे कारण कोल्हापूरमध्ये इतिहास घडलेला आहे. या विजयाचा आनंद व्यक्त केल्याचं आपण बघतोय. कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा आमचं ठरलंय म्हणत खरं तर बंटी पाटील विरुद्ध धनंजय महाडिक या लढतीत भाजपने इथं बाजी मारल्याचं आपण पाहिलेलं आहे. कायमच कोल्हापूरमध्ये खरं तर पॅनलचं गणित, स्थानिक पातळीवर होणाऱ्या आघाड्यांचं गणित बघायला मिळतं, पण यंदा भाजपने एक हाती सत्ता जी आहे ती कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये राखल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. पण अर्थात या सगळ्याच्यात जर आपण पाहिलं वेगवेगळे पक्ष हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम देवेंद्र फडणवीस यांचं मिठाई भरून या ठिकाणी अभिनंदन करताना आपण बघतोय. अर्थातच थोड्याच वेळात पक्षा कार्यालयामध्ये याबद्दलचं सेलिब्रेशन देखील केलं जाईल. अगदी बरोबर आहे. 4 वाजता मुख्यमंत्री फडणवीस या ठिकाणी येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि मुंबईचे अध्यक्ष भाजपचे अमित साटम हे पेढा भरवून आनंद साजरा करताना आपल्याला दिसत आहेत. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि त्यानंतर पेढा भरवून अशा पद्धतीनं हा आनंद या ठिकाणी साजरा होतोय. मुंबईतल्या विजयाबद्दल साटम यांचे सीएमने अभिनंदन मानलेले आहेत, अभिनंदन केलेलं आहे अशी ही माहिती समोर आलेली आहे. आणि तीच दृश्य सुद्धा आपण बघतोय. मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी जेव्हापासून निवडणूक लागण्यापूर्वीपासून खरं तर त्यांनी तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मोर्चे बांधणी केलेली होती, त्या पद्धतीनं त्यांची वक्तव्य सुद्धा समोर येत होती आणि आता हे जे यश मिळतंय, आज जे काही निकाल येत आहेत ते त्यांच्या बाजूनं आपल्याला दिसून येत आहेत आणि त्यामुळं भाजपच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण आहे. एकीकडे कार्यकर्ते गुलाल उधळताना दिसत आहेत तर दुसरीकडे जे नेते आहेत ते एकमेकांना फोन करतायत, अभिनंदन करतायत, पेढे भरवताना दिसून येत आहेत आणि अशा पद्धतीनं भाजपच्या गोटामध्ये एकूणच आनंदाचं वातावरण आहे. कारण 29 महापालिकांमध्ये जी निवडणूक झालेली होती त्याच्यापैकी जवळपास 20 पेक्षा जास्त महापालिकांमध्ये भाजपची सत्ता येताना आपल्याला दिसून येते आणि इतर जे पक्ष आहेत त्यांच्या काही ठिकाणी वर्चस्व त्यांनी दाखवलेलं आहे आणि अशामध्ये ठिकठिकाणी भाजपच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण, गुलाल उधळताना कार्यकर्ते दिसत आहेत. मुंबईतले हे अपडेट आपल्याकडे आहेत. मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 223 मध्ये ज्ञानराज निकम हे विजयी झालेले आहेत आणि त्याचबरोबर इतरही ठिकाणचे हे अपडेट्स, जल्लोष या ठिकाणी आपण बघू शकतो. वांद्रे वरळी हा सीलिंग आपण आहे आणि मुंबईमध्ये नेमकी काय स्थिती आहे. ड्रोन सगळे आकडे घेऊन येत आहेत आपल्या समोर. ड्रोन सगळे आकडे जे आहेत ते फरा घेऊन येत आहेत वांद्रेवरील सीलिंगवरनं. या आकड्यांवरती एक नजर टाकूयात. मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष होतं. 227 जागा
आघाडी हा कल आहे, हे आकडे संध्याकाळपर्यंत निश्चितपणे समोर येतील. पण भाजप 97 जागांवरती आघाडीवरती त्यातल्या काहीतरी विजय 4 मिळवला. वाजून गेलेले आहे. हो, 4 वाजून गेलेले आहेत. आपण आणखीन 1-2 तास याची वाट बघूयात. पण ही आकडेवारी मुंबईच्या संदर्भातली स्पष्ट होत असताना ठिकठिकाणी विजयाचा जल्लोष, कोणाचे आप्पा, कोणाचे दादा, कोणाचे अण्णा, कोणाचे तात्या, हे उमेदवार जे होते म्हणजे कार्यकर्ते जोशात आहेत. आपला नेता निवडून आला याचा आनंद ते व्यक्त करतात. बरोबर आहे. सोलापूरमधले अपडेट विशाल आपल्याकडे आहे. सोलापूर ज्या ठिकाणी खासदार काँग्रेसचा आहे, मात्र इथं महापालिकेमध्ये भाजपचा पलरा भारी असल्याचं आपल्याला दिसतंय. सोलापूरमध्ये 87 पैकी 74 जागांवर भाजप विजयी झाले आहेत, म्हणजे स्पष्ट बहुमतापेक्षाही जास्त जागा या ठिकाणी मिळताना दिसत आहेत. इचलकरंजी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकलेला आहे. या ठिकाणी सुद्धा भाजपलाच स्पष्ट बहुमत मिळताना दिसून येत आहे आणि भाजपचे 43 उमेदवार इथं विजयी झालेले आहेत. त्यामुळे इतर जे पक्ष आहेत त्यांची कुठेतरी निराशा, त्यांनी जोर लावलेला होता, मात्र भाजपला इथं चांगलं यश आलेलं आहे आणि इथल्या महापालिकेवर भाजपचा झेंडा हा प्रस्थापित होताना आपल्याला दिसून येतोय. आणि त्याचबरोबर फक्त इचलकरंजीच नाही तर ज्या 29 पैकी जवळपास 20 पेक्षा जास्त 21 महापालिकेवर भाजपचा झेंडा हा या ठिकाणी आपल्याला नेते रोवताना दिसून येत आहेत. त्यांनी इथं स्पष्ट बहुमताकडे बरोबर, सत्तेचा कारभारी कोण, 29 महापालिकांपैकी सत्तेचा कारभारी कोण असं म्हणत असताना बहुतांशी महापालिकांमध्ये भाजपचा जोर बघायला मिळतोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका भाजपचा जो 41 जागांवरती त्यांची आघाडी आहे, शिवसेना 41, बरोबरी आहे. पण एकूण यामध्ये असं दिसतंय की शिवसेना आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर होताना दिसते. युबीटी देखील या ठिकाणी 4 जागांवर आघाडीवरती आहे. छत्रपती संभाजीनगर बघा काय घडतंय, भाजप 56 जागा, शिवसेना 14. पण यामध्ये सगळ्यात लक्षवेधी आकडा आहे तो MIMचा. 24 जागांवरती MIM जे आहे त्यांनी आघाडी ठेवलेली, त्यातल्या काही जागा तरी जिंकल्या देखील. म्हणजे इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार मोर्चे बांधणी केलेली होती. बरोबर. आणि त्यानंतर शिवसेना युबीटीला 6 जागा मिळताना दिसत आहेत आपल्याला. त्यानंतरचे हे चित्र आहे पिंपरी चिंचवडचं सध्याचं. भाजप 84, शिवसेना शिंदेची शिवसेना. या सगळ्याच्यात जर आपण पाहिलं वेगवेगळे पक्ष हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम देवेंद्र फडणवीस यांचं मिठाई भरून या ठिकाणी अभिनंदन करताना आपण बघतोय. अर्थातच थोड्याच वेळात पक्षा कार्यालयामध्ये याबद्दलचं सेलिब्रेशन देखील केलं जाईल. अगदी बरोबर आहे. 4 वाजता मुख्यमंत्री फडणवीस या ठिकाणी येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि मुंबईचे अध्यक्ष भाजपचे अमित साटम हे पेढा भरवून आनंद साजरा करताना आपल्याला दिसत आहेत. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि त्यानंतर पेढा भरवून अशा पद्धतीनं हा आनंद या ठिकाणी साजरा होतोय. मुंबईतल्या विजयाबद्दल साटम यांचे CMने अभिनंदन मानलेले आहेत, अभिनंदन केलेलं आहे अशी ही माहिती समोर आलेली आहे. आणि तीच दृश्य सुद्धा आपण बघतोय. मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी जेव्हापासून निवडणूक लागण्यापूर्वीपासून खरं तर त्यांनी तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मोर्चे बांधणी केलेली होती, त्या पद्धतीनं त्यांची वक्तव्य सुद्धा समोर येत होती. आणि आता हे जे यश मिळतंय, आज जे काही निकाल येत आहेत ते त्यांच्या बाजूनं आपल्याला दिसून येत आहेत आणि त्यामुळं भाजपच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण आहे. एकीकडे कार्यकर्ते गुलाल उधळताना दिसत आहेत तर दुसरीकडे जे नेते आहेत ते एकमेकांना फोन करतायत, अभिनंदन करतायत, पेढे भरवताना दिसून येत आहेत. आणि अशा पद्धतीनं भाजपच्या गोटामध्ये एकूणच आनंदाचं वातावरण आहे. कारण 29 महापालिकांमध्ये जी निवडणूक झालेली होती त्याच्यापैकी जवळपास 20 पेक्षा जास्त महापालिकांमध्ये भाजपची सत्ता येताना आपल्याला दिसून येते. आणि इतर जे पक्ष आहेत त्यांच्या काही ठिकाणी वर्चस्व त्यांनी दाखवलेलं आहे आणि अशामध्ये ठिकठिकाणी भाजपच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण, गुलाल उधळताना कार्यकर्ते दिसत आहेत. मुंबईतले हे अपडेट आपल्याकडे आहेत. मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 223 मध्ये ज्ञानराज निकम हे विजयी झालेले आहेत आणि त्याचबरोबर इतरही ठिकाणचे हे अपडेट जल्लोष या ठिकाणी आपण बघू शकतो. वांद्रे वरळी चा हा सीलिंग आपण आहे आणि मुंबईमध्ये नेमकी काय स्थिती आहे. ड्रोन सगळे आकडे घेऊन येत आहेत आपल्या समोर. ड्रोन सगळे आकडे जे आहेत ते फरा घेऊन येत आहेत वांद्रेवरील सीलिंगवरनं. या आकड्यांवरती एक नजर टाकूयात. मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष होतं. 227 जागा, आघाडी हा कल आहे, हे आकडे संध्याकाळपर्यंत निश्चितपणे समोर येतील. पण भाजप 97 जागांवरची आघाडीवरती त्यातल्या काहीतरी विजय 4 मिळवला. वाजून गेलेले आहे. हो, 4 वाजून गेलेले आहेत. आपण आणखीन 1-2 तास याची वाट बघूयात. पण ही आकडेवारी मुंबईच्या संदर्भातली स्पष्ट होत असताना ठिकठिकाणी विजयाचा जल्लोष, कोणाचे आप्पा, कोणाचे दादा, कोणाचे अण्णा, कोणाचे तात्या, हे उमेदवार जे होते म्हणजे कार्यकर्ते जोशात आहेत. आपला नेता निवडून आला याचा आनंद ते व्यक्त करतात.
बरोबर आहे. सोलापूरमधले अपडेट विशाल आपल्याकडे आहे. सोलापूर ज्या ठिकाणी खासदार काँग्रेसचा आहे, मात्र इथं महापालिकेमध्ये भाजपचा पलरा भारी असल्याचं आपल्याला दिसतंय. सोलापूरमध्ये 87 पैकी 74 जागांवर भाजप विजयी झाले आहेत, म्हणजे स्पष्ट बहुमतापेक्षाही जास्त जागा या ठिकाणी मिळताना दिसत आहेत. इचलकरंजी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकलेला आहे. या ठिकाणी सुद्धा भाजपलाच स्पष्ट बहुमत मिळताना दिसून येत आहे आणि भाजपचे 43 उमेदवार इथं विजयी झालेले आहेत. त्यामुळे इतर जे पक्ष आहेत त्यांची कुठेतरी निराशा, त्यांनी जोर लावलेला होता, मात्र भाजपला इथं चांगलं यश आलेलं आहे आणि इथल्या महापालिकेवर भाजपचा झेंडा हा प्रस्थापित होताना आपल्याला दिसून येतोय. आणि त्याचबरोबर फक्त इचलकरंजीच नाही तर ज्या 29 पैकी जवळपास 20 पेक्षा जास्त 21 महापालिकेवर भाजपचा झेंडा हा या ठिकाणी आपल्याला नेते रोवताना दिसून येत आहेत. त्यांनी इथं स्पष्ट बहुमताकडे बरोबर. सत्तेचा कारभारी कोण, 29 महापालिकांपैकी सत्तेचा कारभारी कोण असं म्हणत असताना बहुतांशी महापालिकांमध्ये भाजपचा जोर बघायला मिळतोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका भाजपचा जो 41 जागांवरती त्यांची आघाडी आहे, शिवसेना 41, बरोबरी आहे. पण एकूण यामध्ये असं दिसतंय की शिवसेना आणि भाजपमध्ये काटिकी टक्कर होताना दिसतंय. युबीटी देखील या ठिकाणी 4 जागांवर आघाडीवरती आहे. छत्रपती संभाजीनगर बघा काय घडतंय. भाजप 56 जागा, शिवसेना 14, पण यामध्ये सगळ्यात लक्षवेधी आकडा आहे तो MIMचा. 24 जागांवरती MIM जी आहे त्यांनी आघाडी ठेवलेली, त्यातल्या काही जागा तरी जिंकल्या देखील. म्हणजे इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार मोर्चे बांधणी केलेली होती. बरोबर. आणि त्यानंतर शिवसेना युबीटीला 6 जागा मिळताना दिसत आहेत आपल्याला. त्यानंतरचे हे चित्र आहे पिंपरी चिंचवडचं सध्याचं. भाजप 84, शिवसेना शिंदेची शिवसेना 7, अजित पवारांची राष्ट्रवादी, खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या आणि दोन्हींना मिळून असं म्हणता येईल की 36 जागांवर या ठिकाणी यश येताना दिसतंय. त्या राष्ट्रवादी अजित पवार